हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आजची रेसिपी म्हणजे मसाला खिचडी। एकदा खाल्ली की परत परत करून खावीशी वाटेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी बासमती तांदूळ, बारीक चिरून घेतलेला कांदा, फुलगोबी, कोथिंबीर, एक मोठ्या आकाराचा बटाटा, टोमॅटो, सोबतच लागणार आहे बारीक कट करून घेतलेलं खोबरं, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। खड्या मसाल्यांमध्ये घेतले मी इथे तेजपान, 4 ते 5 मिरे आणि दालचिनी। इथे मी बेसिक मसाले घेतलेत। मसाल्यांमध्ये घेतले थोडीशी हळद, धना पावडर, बॅडगी मिरची आणि काळा मसाला। प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवायचे। त्यामुळे मसाला खिचडी छान अशी मोकळी मोकळी होते। अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवूया तांदूळ इथे। तोपर्यंत एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊया। एका पॅन मध्ये खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची न तेल टाकता भाजून घ्यायची। भाजत असताना खोबरं, हिरवी मिरची आणि लसूणचा इतका छान सुगंध येतो ना, त्यामुळे खिचडीला अजून जास्त चव येते। अशा पद्धतीने भाजून घेतलंय। भाजून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं सोबतच कोथिंबीर आणि अद्रक टाकून वाटण तयार करून घ्यायचं। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही ह्यात वाटताना टाकू शकता। अद्रक मात्र मी भाजून नाही घेतलेलं, ते तसंच टाकलेलं आहे। आता याचं छान असं वाटण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मी वाटून घेतलंय। जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही, अगदी मीडियम। मसाला खिचडी बनवण्यासाठी सगळी तयारी झालीये। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। गॅसवर मी मोठ्या आकाराची कढई ठेवलीये। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता। तेल गरम झालं की त्यात 2 सुकवलेल्या हिरव्या मिरच्या, तेजपान आणि मिरे टाकून घेतलेत। सोबतच थोडीशी दालचिनी, लगेच अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची। मी दाखवण्यासाठी विसरले। तेलामध्ये छान असा तडका बसू द्यायचा ह्याला। तडका बसला की यात भरपूर कोथिंबीर टाकायची। कच्च्या कोथिंबीरीमुळे अजून छान चव लागते। आणि वाटण पण टाकून घ्यायचं। मीडियम गॅसवर एकसारखं परतवून घ्यायचं। खोबरं बारीक झाल्यामुळे हे बुडाला लागू शकतं। परतवून झालंय, आता कट करून घेतलेला कांदा टाकायचा। कांदा लवकर मऊ होण्यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं। आता एक बटाटा टाकायचा, मी सालीसहित टाकला इथे। सोबतच फुलगोबी पण टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवर हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता काही बेसिक मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद, धना पावडर, बॅडगी मिरची आणि काळा मसाला टाकून घ्यायचा। ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। ह्यात भाजून घेतलेले शेंगदाणे टाकलेत। आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो किंवा नाही पण। सगळ्यात शेवटी मी टोमॅटो टाकलाय। टोमॅटो लवकर टाकलं तर मसाले व्यवस्थित शिजत नाहीत, म्हणून मी शेवटी टाकलाय। टोमॅटो नरम झाला की ह्यात भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे। लगेच चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे। सगळं मिक्स झालंय। आता ह्यात पाणी टाकायचं। साधारण 1 वाटीसाठी मी इथे 3 वाटी पाणी टाकलंय। पाणी गरम करून घेतलेलं आहे। मोठ्या गॅसवर खिचडीला उकळी काढून घ्यायची। थोडंसं पाणी आटू द्यायचं ह्यातलं। पाणी आटलं की ह्यात 1 चमचाभर साजूक तूप टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं। लोखंडी तवा गॅसवर ठेवायचा आणि मग खिचडी ह्यावर वाफवायला ठेवून टाकायची। डायरेक्ट गॅसवर शिजवण्यापेक्षा असं तव्यावर ठेवून शिजवल्यामुळे खिचडी मऊ शिजते आणि वाफही छान बसते। मस्त अशी वाफळलेली खिचडी तयार आहे। आता गॅस बंद करायचा आणि भरपूर अशी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची। खिचडी शिजवत असताना साजूक तूप टाकल्यामुळे मस्त असा सुगंध येतो आणि चवीलाही खूप छान लागते। आता सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम खिचडी काढून घेऊया। ह्या सोबत तोंडी लावायला छान असं ताजं दही, लोणचं, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। ताज्या दह्यासोबत आणि हिरवी मिरची सोबत खायला तयार आहे मस्त अशी मसाला खिचडी। रात्री जर स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल आणि आपल्याला लवकर काही खाण्याची इच्छा झाली असेल तर ही मसाला खिचडी खरंच खूप छान ऑप्शन आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खिचडी कशी झाली आहे ते। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।